फ्रेंड्स, वेलकम बॅक टू एम-एस-आर युअर क्लासेस. तर या क्लासमध्ये पाहणार आहोत आपण खूप सुंदर असा रेड रोज. आता या रेड रोजमध्ये फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत. यासाठी सगळ्यात अगोदर तर इथं आपल्याला फ्लॉवर ड्रॉइंग करून घ्यायचं आहे आणि या फ्लॉवरची तुम्हाला ड्रॉइंगचा फोटो हवा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. याचा फोटो देखील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा पोस्टमध्ये तुम्हाला शेअर केला जाईल. आता इथं ड्रॉइंग करून ऑलरेडी घेतलेलं आहे. ड्रॉइंग करण्यासाठी तुम्ही मार्कर किंवा पेन्सिलचा यूज करू शकता. रेड कलर लागणार आहे फॅब्रिक पेंटिंगसाठी. त्याचबरोबर ब्लॅक कलर, व्हाईट कलर हे बेसिक कलर्स आहेत जे आपण या फ्लॉवरसाठी यूज करणार आहोत. आता याच्यासाठी सगळ्यात अगोदर तर पॅलेटमध्ये फ्रेश असा रेड कलर घ्यायचा आहे. पाहू शकता ब्रशने कलर घेतला आहे इथे. रेड कलर घेतला. 2 ते 3 ड्रॉप घेतलेला आहे. आता या रेड कलर बरोबरच याच्यामध्ये हलकासा ब्लॅक कलरचा एक ड्रॉप ॲड करायचा नॉर्मल असं. म्हणजे आपल्याला याचं करायचं काय आहे, डार्क जशी आपली चॉकलेट असते त्या चॉकलेटसारखा कलर हवा आहे. पाहू शकता तुम्ही. इथं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याचा कलर शेड ऑटोमॅटिकली चेंज होतो. याच्यामध्ये अजून कलर ॲड नाही केलेला ब्लॅक वगैरे. तर एवढाच ब्लॅक कलर घेतलेला आहे आणि त्यापासूनच आपण असा डार्क जो आहे चॉकलेटी कलर तयार करणार आहोत. इथे आता कलर तयार झाला आहे. कलर तयार झाल्याच्या नंतर तुम्ही याचा थिकनेस वगैरे देखील चेक करू शकता. आता कलर बॉटल आपण क्लास स्टार्टिंग पासून यूज करत आलो आहोत आणि थंडीच्या दिवसामध्ये काय होतं, कलर थोडासा घट्ट होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आपण इथे घट्ट कलर झाल्यानंतर काय यूज करायचं हे देखील आपण याच्यामध्ये एक ड्रॉप ॲड करणार आहोत. कलर व्यवस्थित ब्लेंड झालाय. थोडासा डार्क झाला होता म्हणून मी अजून एक ड्रॉप रेड कलर याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता परफेक्ट कॅडबरी सारखा किंवा चॉकलेट सारखा कलर इथे रेडी झाला. आता यामध्ये सगळ्यात अगोदर तर आपण बाहेरच्या पेटल्स करणार आहोत. बिगिनर्स असेल तुम्ही तर अजिबात व्हिडिओला स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ पहा कारण आपण हे स्टेप बाय स्टेप अगोदर बाहेरच्या साईडच्या पेटल्स घेतल्या आहेत म्हणजे पाकळ्या घेतल्या आहेत. त्याचबरोबर नंतर आतमधल्या हे स्टेप बाय स्टेप घेतलेलं आहे. आता ही जी पेटल आहे, फुलाची पाकळी आहे, या पेटलला पूर्ण असं फिलअप करून घ्यायचं आहे रेड कलरमध्ये. पाहू शकता. आता रेड कलरमध्ये फिलअप झाल्याच्या नंतर जो आपण चॉकलेटी कलर बनवला होता तो फक्त खालच्या साईडनं द्यायचा आहे. जसं की इथं मी दिलेला आहे आणि तो हलकासा ब्लेंड करून घ्यायचा आहे. म्हणजे ब्रशनं तो कलर तुम्हाला वरती ब्लेंड करायचा आहे आणि जसं या एका पेटलमध्ये केलं आहे, सेम तेच बाकीच्या पेटल्समध्ये पण आहे. वरच्या साईडनं अगोदर पूर्ण रेड कलर फिलअप करायचा आणि खालच्या बाजूने म्हणजे फ्लॉवरच्या आतमधल्या साईडनं जो आपण चॉकलेटी कलर बनवलेला आहे, तो आउटलाईनमध्ये द्यायचा आणि ब्लेंड करायचा. पाहू शकता तिथं. आउटलाईनमध्ये दिला, खालच्या बाजूने पण आणि वरती पेटल्स पाशी पण थोडासा. आता हा कलर दिल्यानंतर याला लगेच ब्लेंड करायचं. जर लगेच ब्लेंड केल्यानंतर तुमचा कलर जास्तच मिक्स होत असेल म्हणजे ब्लॅकिश दिसत असेल, तर तुम्ही थोडंसं वेट करून म्हणजे थोडं त्याला ड्राय होऊन नंतर पण ब्लेंड करू शकता. आता इथे सेकंड पेटल, फर्स्ट पेटल या दोन्ही पेटल ज्या आहेत त्या एकसोबत आणि एकसारख्याच पद्धतीने ब्लेंड केल्या आहेत. तसंच आता 3 नंबरची पेटल आहे. ही छोटी पेटल आहे. याच्यामध्ये पण बाहेरच्या साईडला रेड कलर, नंतर आतमधल्या साईडला जो आपण बनवलेला कलर होता चॉकलेटी कलर डार्क, तो देऊन ब्लेंड करायचा. आता इथे थोडंसं तुम्ही ड्राय होऊ देऊ शकता, बट आपण हे क्लासमध्ये पाहत आहोत. तर हे डायरेक्टली ब्लेंड करून घेतलं आहे आणि हा आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये स्टुडंटचा रेड रोजचा टॉपिक आहे, जो आपण क्लासमध्ये पूर्णपणे कव्हर करून घेतलेला आहे. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टुडंटचं वर्क देखील साईडला मी शेअर करेल. ते देखील पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल स्टुडंट वर्कची. तिथे जाऊन देखील तुम्ही नक्की चेक करू शकता. आता फोर्थ पेटलमध्ये वरती रेड कलर, आतमध्ये चॉकलेटी कलर आणि तो ब्लेंड करायचा. ब्लेंड करण्यासाठी देखील आपण राउंड ब्रशच यूज केला आहे आणि वरती कलर देण्यासाठी पण राउंड ब्रशचाच वापर केलेला आहे. फोर्थ पेटल झाल्यानंतर जी 5 नंबरची पेटल आहे, पुढच्या पेटलला देखील रेड कलर बाहेरच्या साईडनं, आतमध्ये हा दिलेला आपण बनवलेला चॉकलेटी कलर जो आहे, तो पूर्णपणे ब्लेंड करून घ्यायचा आहे. असं तुम्हाला बाहेरच्या सर्वच पेटलमध्ये करायचं आहे. इथे तुम्ही 0 नंबरचा किंवा 000 नंबरचा देखील राउंड ब्रश यूज करू शकता. जर तुमच्याकडे नॉर्मली मोठ्या साईजची असेल तर त्यामध्ये जो छोट्यात छोटी साईज मिळते ती 00 नंबरची, 000 नंबरची असते. आता अगोदरच्या पेटल झाल्या. आता इथे एकच शिल्लक आहे पेटल लास्टमध्ये. तर या पेटलमध्ये पण हाच रेड कलर फिलअप करून घ्यायचा आहे. स्टार्टिंग टू एंडिंग जसं तुम्ही स्टार्ट केलं आहे तेव्हापासून ते शेवटची ही पेटल आहे इथपर्यंत देखील आपण तेच कंटिन्यू करत आलो आहोत. बाहेर रेड डार्क कलर, त्यानंतर आतमध्ये हा बनवलेला आपण कलर पाहू शकता.
आणि जर तुम्हाला आता हा जो आपण फ्लॉवर केला हा रेड कलरमध्ये केलाय. याच्या जागेवरती जर तुम्हाला हाच फ्लॉवर ऑरेंज कलरमध्ये जर करायचा असेल, त्यावेळेला पण हा कलर असाच बनवायचा. ऑरेंज कलरमध्ये एक ड्रॉप असा ब्लॅक कलर मिक्स करायचा आणि तो कलर आतमधल्या आउटलाईनसाठी यूज करायचा. त्यानं होतं काय तुमच्या पेटल्स या व्यवस्थित क्रिएट होतात आणि त्याचा लूक देखील व्यवस्थित येतो. आता इथे ही लास्टवाली जी पेटल होती ती देखील करून रेडी झाली आहे. त्यानंतर आता आपण आतमधल्या पेटल्स करणार आहोत यापुढे. आतमधल्या पेटल्समध्ये पण तुम्ही पाहू शकता. फ्रेश असा रेड कलर पूर्ण फिलअप करून घ्यायचा या पेटलमध्ये. फ्लॉवर खूप सोपा आहे जर तुम्ही समजून घेतलं तर. फक्त आपण काय करत आहोत पेटल करतो आणि पेटलच्या आतमध्ये आउटलाईनसाठी मिक्स केलेला कलर जो आहे तो अप्लाय करत आहोत. याने देखील तुमचा फ्लॉवर सिंपल वेमध्ये तयार होतो. बिगिनर्स असाल तर जास्त कन्फ्युजन होणार नाही. फर्स्ट स्टेप जी आहे ती शेवटपर्यंत कंटिन्यू करायची. आता इथे पण आतमध्ये हलकंसं ब्लेंड करून घेतलं आहे राउंड ब्रशने. ही झाली आतमधली फर्स्ट. त्यानंतर लगेच सेकंड पेटल घ्यायची. सेकंड पेटल पण सेम पद्धतीने करायची. पूर्ण असा रेड कलर. त्यानंतर त्याच्या पण आतमध्ये आउटलाईनसाठी हा चॉकलेटी कलर यूज करायचा आहे. आता जी आपण चॉकलेटी कलरची लाईन्स घेतोय का ती खूप जास्त तुम्हाला डार्क पण घ्यायची नाही. आता ही जी चालू पेटल आहे त्याच्यामध्ये मी हलकासा व्हाईट कलर मिक्स केला आहे. म्हणजे त्याच ब्रशनं रेड कलरच्या ब्रशनंच व्हाईट कलर घेतला होता नॉर्मल. कारण ही पेटल आपल्याला थोड्याशा लाईट कलरमध्ये करायची आहे. डार्क नाही घ्यायचा यामध्ये कलर. हलकासा व्हाईट कलर घेतला होता मी इथे. इथे लगेच तुम्हाला चेंज दिसत असेल. अगोदरच्या पेटल डार्क कलर आहेत आणि याचा थोडा लाईट झालेला आहे कलर. आतमधली 4th नंबरची पेटल आहे आता ही. याच्यामध्ये डार्क असा रेड कलर घेतलेला आहे. डार्क रेड कलर घेतल्यानंतर परत आता इथं व्हाईट कलरने हलकंसं ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही कोणत्या पेटलमध्ये घेतलंय. परत आता जिथून आपली पेटल स्टार्ट झाली होती तिथं अजून हा चॉकलेटी कलरची आउटलाईन आणि आउटलाईन घेतली की परत ब्लेंड करायचं आहे. पाहू शकता. आता या आउटलाईनचा फायदा काय होतो, याच्यामध्ये आपल्या पेटल्स हे सेपरेट दिसतात. जर तुम्ही पूर्ण रेड कलरच यूज केला तर पेटल दिसणार नाहीत म्हणजे त्या क्रिएट होणार नाहीत. आता वरती जो पेटल आहे त्याच्यामध्ये पण मी हलकासा व्हाईट कलर घेतला आहे. पाहू शकता आता व्हाईट घेतलाय. रेडमध्येच व्हाईट घ्यायचा. हा कलर तुम्हाला स्पेशली पॅलेटमध्ये बनवायची गरज नाही. आपण जिथे रेड कलर करतोय तिथे एक ब्रश घ्यायचा व्हाईट कलरमध्ये. आता पेटल क्रिएट झाल्यानंतर परत आउटलाईनसाठी चॉकलेटी कलर यूज करायचा आहे. या तर झाल्या साइड पेटल. आता साइड पेटल झाल्यानंतर जे आतमधल्या पेटल्स आहेत त्यासाठी पण रेड कलरच घेतलेला आहे. ब्रश तोच यूज होत आहे. आणि मेन म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर हे लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेस पेंट करताय तर त्यावेळेला तुम्हाला साईडला बाउलमध्ये पाणी, त्याचबरोबर आपला ब्रश क्लीन करण्यासाठी एक कपडा लागेल कॉटनमध्ये, जेणेकरून तुम्ही प्रत्येक वेळेला ब्रश क्लीन करू शकता आणि वॉश पण करू शकता, म्हणजे धुवून घेऊ शकता. किंवा तुम्ही याच्यासाठी 2 ब्रश पण ठेवू शकता वेगवेगळे. आता इथे रेड कलर दिल्यानंतर आतमधल्या पेटल्समध्ये मी व्हाईट कलर देखील घेतला आहे आणि ते पण राउंड पोझिशनमध्ये ब्लेंड करायचे. सरळ-सरळ नाही, फक्त राउंडमध्ये जसं आहे तसंच हे ब्लेंड करायचं आहे. म्हणजे होतं काय या पेटलला आतमधून थोडासा फेंट कलर तयार होतो. ही झाल्यानंतर साइडवाली जी पेटल आहे त्यामध्ये पण फ्रेश असा रेड कलर यूज होत आहे. फ्रेश कलर आहे हा, मिक्स केलेला नाही. फ्रेश रेड कलर घेतल्यानंतर परत आतमधून चॉकलेटी कलरची आउटलाईन, जिथून की पेटल तुमची क्रिएट होईल. पाहू शकता. जास्त ही ब्लॅकिश कलर करायचा नाहीये. हलकासा जो आपला रेड टोन असतो का त्याला मिक्स एक कलर ड्रॉप केला का तुम्ही ब्लॅक कलरचा तर तो कलर ऑटोमॅटिकली रेडी होतो. आता इथे आउटलाईन झाली आहे करून. आता या राहिलेल्या स्पेसमध्ये व्हाईट आणि रेड कलर म्हणजे ते एक लाईट कलरची पेटल तयार करायची आहे. जास्त डार्क कलर यामध्ये यूज नाही करायचा. पाहू शकता.
लाईट कलर दिसतो इथे. जिथे पण तुम्हाला कलर लाईट झालेला दिसेल, तिथं फक्त आपण व्हाईट कलर यूज केलेला आहे. आतापर्यंत 3 ते 4 पेटलमध्ये आपण हा व्हाईट कलर मिक्स केला आहे. आता पेटल व्यवस्थित ब्लेंड करून घेतल्यानंतर याच्यामध्ये पण जो आपण चॉकलेटी कलर रेडी केलेला आहे, तो चॉकलेटी कलर जो आहे तो ब्लेंड करून घ्यायचा आहे. ब्लेंड झाल्याच्या नंतर आता आतमध्ये जो स्पेस राहिला आहे, त्याच्यासाठी एक हाफ सर्कल घेतला आहे. हाफ सर्कल घेतल्यानंतर त्याच्या आतमध्ये हाफ सर्कलच्या बरोबर मध्ये व्हाईट कलरचा एक ड्रॉप तो देखील ब्लेंड करायचा आहे राउंड पोझिशनमध्ये. ब्लेंड केला. सर्वात शेवटी आता इथे चॉकलेटी कलर घ्यायचा. हलकासा चॉकलेटी कलर आहे, जास्त नाही. आणि तो देखील आतमध्ये ब्लेंड करून घ्यायचा आहे. ब्लेंड करताना तुम्ही पाहू शकता कलर खूप कमी घेतलेला आहे ब्रशवरती. जास्त कलर घ्यायचा नाही. जास्त कलरने पण काय होतं तुमचा फ्लॉवर जो आहे तो शेपमध्ये व्यवस्थित राहत नाही. आता इथं वरती थोडंसं याला हायलाइट करण्यासाठी मी व्हाईट कलरची एक लाईन ड्रॉ केली आहे. आता ही व्हाईट कलरची जी लाईन ड्रॉ केली आहे, तिला हलकसं लगेच ब्लेंड करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. म्हणजे डायरेक्ट तशीच ठेवली नाही, तर तिला ब्लेंड करून घेतलंय. याच्यानंतर परत एकदा व्हाईट कलर घेतला आहे ब्रशवरती आणि या व्हाईट कलरने अजून एक हाफ सर्कल केला आहे आतमध्ये, अर्धा गोल. अर्धा गोल केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये रेड कलर घ्यायचा आहे. रेड कलर पाहू शकता तुम्ही. हाफ सर्कलला घेतला, परत अजून एक हाफ. म्हणजे इथे आतमध्ये आपण एकूण 3 जे आहेत ते अर्धा गोल घेतलेले आहेत, म्हणजे हाफ सर्कल घेतलेले आहेत. आणि त्यानंतर तिन्हींना पण हायलाइट करायचंय. हायलाइट करण्यासाठी हा चॉकलेटी कलर यूज करायचा आहे. इथे पाहताय चॉकलेटी कलरने हे व्यवस्थित हायलाइट होत आहे. एकदमच सेम कलर ठेवले नाही आपण. अगोदरच्या ह्याच्यामध्ये ब्राऊन यूज केला, नंतरच्या पेटलमध्ये व्हाईट कलर आणि शेवटी सगळ्यात रेड कलर. अशा पद्धतीने इथे आपला हा फ्लॉवर व्यवस्थित हायलाइट झाला आहे. त्यानंतर खाली येतात लीफ. लीफ आपण इथे 2 वेगवेगळ्या पद्धतीचे पाहिले आहेत. सगळ्यात अगोदर तर सॅप ग्रीन कलर घ्यायचा आहे. सॅप ग्रीन कलर पूर्ण या बुडामध्ये देऊन घ्यायचा आहे फ्लॉवरच्या. व्यवस्थित हा फिल करून घ्यायचा आहे कलर. पूर्ण याच्यामध्ये करून घ्यायचा आहे सॅप ग्रीन कलर. सॅप ग्रीन कलरमध्ये आपण नंतर ब्लॅक कलर देखील मिक्सअप करणार आहोत. जेणेकरून जसं आपला रिअल फ्लॉवर आहे, रोज फ्लॉवर, त्याची जशी खाली दांडी दिसते, सेम त्याच टाईपमध्ये इथं दिसली पाहिजे. आता हा झाला सॅप ग्रीन. सॅप ग्रीन नंतर ब्लॅक कलर घ्यायचा आणि ब्लॅक कलर फक्त आतमध्ये एक लाईन करून घ्यायची आणि नंतर हात ब्लेंड करायचा. परत घ्यायचा नाही ब्रशमध्ये कलर. पाहू शकता राउंड ब्रशने मी हा ब्लेंड करत आहे. एवढाच कलर ब्लेंड केला आहे, परत घेतलेला नाही. आता राहिला लीफ. लीफमध्ये फर्स्ट टाईपचं जे लीफ आहे त्यासाठी देखील फ्रेश असा सॅप ग्रीन कलर यूज केला आहे. सॅप ग्रीन कलर पूर्ण या लीफमध्ये देऊन घ्यायचा पानामध्ये. पानामध्ये सॅप ग्रीन कलर दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण व्हाईट कलरचं देखील कॉम्बिनेशन घेणार आहोत. अगोदर तर हा पूर्ण फिलअप करायचा आहे. पूर्ण फिलअप झाला. आता व्हाईट कलर हलकासा इथं आतमध्ये देऊन घ्यायचा आहे. दिल्यानंतर हा आहे असा ब्लेंड करायचा आहे. व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाहीये कुठेही. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ आहे, तर तुम्ही देखील स्किप करू नका पाहताना. स्किप अगोदर काय होतं, व्हिडिओ स्किप झाला आणि नंतर पुढे थोडे जरी पॉइंट चेंजेस झाले, की त्या फ्लॉवरला अगदी एक वेगळाच लुक येतो. कलर ब्लेंड झाला लीफचा. त्याच्यामध्ये लाईन्स ज्या आहेत त्या व्हाईट घेतलेल्या आहेत. तुम्ही इथं ब्लॅक देखील घेऊ शकता किंवा सॅप ग्रीनमध्ये पण डार्क घेऊ शकता. पण व्हाईट कलरच्या लाईन्स घेतलेल्या आहेत आणि हे लीफ अगदी नॉर्मल आहे. या अगोदर देखील आपण अशा टाईपचं लीफ पाहिलेलं आहे क्लासमध्ये. एक लीफ रेडी झाला. त्यानंतर हा जो सेकंड वाला लीफ आहे, लीफमध्ये खालच्या साईडला सॅप ग्रीन कलर आणि वरच्या बाजूला व्हाईट कलर असं या दोन्हींचं कॉम्बिनेशन असणार आहे. पाहू शकता. पूर्ण असे कलर ब्लेंड करून घ्यायचे आहेत, खालच्या साईडला पण आणि वरती पण. ॲज इट इज जसं दिसत आहे आपण स्क्रीनमध्ये फर्स्ट टाइम पाहिल्या लाईन्स मार्क त्याच पुढे कंटिन्यू आहेत. सॅप ग्रीनची लाईन कव्हर अप झाली आहे. आता वरती व्हाईट आणि हा ब्रश प्रत्येक वेळी वॉश करत आहे. आता इथे एवढं सगळं व्हिडिओमध्ये दाखवायचं होत नाही, की ब्रश आपण क्लीन केला साईडला, लगेच कपड्याला पुसून घेतला. एवढं सगळं दाखवायचं म्हटलं तर हा क्लास आहे 1 ते 1.5 तासाचा आपला क्लास असतो फॅब्रिक पेंटिंगचा. तेवढ्या क्लासचा व्हिडिओ तर रेकॉर्ड होऊ शकत नाही. यासाठी हा व्हिडिओ थोडासा पुढे घेतलेला असतो, म्हणजे स्पीडमध्ये घेतलेला असतो. तर तुम्हाला देखील हे तेवढ्या टायमिंगमध्ये वॉश करायचा असतो ब्रश, त्यानंतर क्लीन करायचा राहतो कपड्यावरती. आता हे दोन्ही कलर जे आहेत ते मिक्सअप करून ब्लेंड केले आहेत बरोबर आतमध्ये. आता याला आउटलाईन जी घ्यायची आहे ती आउटलाईन असेल ब्लॅक कलरची. तुम्ही इथे जो आपण वरती बनवला होता त्या चॉकलेटी कलरमध्ये पण घेऊ शकता जर शिल्लक असेल तर. पण माझा तो कलर झालेला होता कंप्लीट, तर इथं मी आउटलाईन घेत आहे ब्लॅक कलरची. या ब्लॅक कलरने आउटलाईन घ्यायची आणि आतमध्ये लाईन्स देखील याच कलरने ड्रॉ करायची.
आणि हो, त्याचबरोबर जर तुम्हाला आपले फॅब्रिक पेंटिंगचे क्लासेस जॉइन करायचे असतील, 1 मंथचा पूर्णपणे क्लास आहे. तर वरती दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सीट लवकरात लवकर रजिस्टर करा. आपली नेक्स्ट बॅच ही 15 जानेवारीपासून नवीन चालू होईल. त्याच्यासाठी सध्या ॲडमिशन चालू आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा फ्लॉवर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक यू.